नमस्कार. आज कुकिंग ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्लॉगची सुरुवात कुकिंगनेच होणार आहे. याचा अर्थ आपल्या एक महाराष्ट्रीयन सुंदर असा पदार्थ आज प्राजक्ता तुम्हाला करून दाखवणार आहे आणि बघितल्यानंतर तुम्ही ओळखू शकाल. रोज केला जात नाही, परंतु कधीतरी आधेमध्ये ज्या वेळेला ती सगळी सामग्री उपलब्ध असते त्यावेळेला केला जाणारा असा हा पदार्थ आहे. बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. इथे आता बघूया. सुंदर असं पानांना पीठ लावलं जातंय. याचाच अर्थ दॅट इज अळूवडी. अळूवडी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि प्युअर महाराष्ट्रीयन पदार्थ आहे असं मला वाटतंय. अळूची पानं मिळाल्यामुळे आज म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हा नेहमी न केला जाणारा पदार्थ आहे. ज्या वेळेला तुम्हाला स्पेशली उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला हे केलं जातं आणि ईश्वरी इज डुईंग मध्ये 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 आणि तिला ते काय ना काहीतरी करायचं असतं. प्लीज ऐकणार नाहीये. जाऊ दे, आता ते तिला लावू दे. काय लावू दे, कसं तरी लावून नाही चालणार आहे. हरकत नाही, पण आता ऑप्शन नाहीये ना आपल्याला, त्याच्यामुळे हरकतीने सुरुवात केलेली आहे. हा ठीक आहे, हरकत नाही. बघा आता ईश्वरी कशी लावते बघा. प्राजक्ता ह्या पाना आता हे बघ अळूचं पान आहे, त्याला खाताना असं खाज वगैरे येत नाही ना? येत नाही म्हणजे त्याचं एक तर हे पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि सेकंड म्हणजे ह्या पिठामध्ये मी चिंच घातली, चिंचेचं पाणी. ओके, कारण जर का अळू म्हणतात ना ते थोडंसं समजा असेल तर आपलं बेसन, थोडंसं तांदूळाचं पीठ, ओवा, तिखट, मीठ आणि त्याबरोबर चिंचेचं पाणी आणि थोडासा गूळ. ओके, असं या पिठाचं इन्ग्रेडियंट आहे. आणि मग ते असं जरा घट्ट भिजवून पिठल्याला असं त्यापेक्षा कितीतरी पटीने घट्ट, किंवा भजीला आपण भिजवतो साधारण त्यापेक्षा पण घट्ट असं पीठ आहे. ओके, आणि आता हे अशा प्रकारे घडी, फॉर एक्झाम्पल आपण रुमालाची कशी घडी घालू त्याचप्रमाणे. तशी नाही, आपण रुमालाची लहान असताना माकडाची उशी करायचो. एक्झॅक्टली तशा प्रकारे ही. आणि हे चिकटण्यासाठी याला इथे पीठ लावलंय. मग आता हे थोडस दाबून घ्यायचं, ते शिजल्यावर एकदम छान चिकटतं. आणि ईश्वरी पण मन लावून अगदी हे काम करते तिचं. मला तिथे एक उंडा आहे, त्याला धक्का लावशी. हा एक बनवून तयार आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. आता ह्याच्या किती, ह्याच्या मला वाटतं 10 वड्या पडू शकतात. 1 2 3 4 5 6 7 10 ते 12 आणि त्याच्या 15 ते 16 10 साधारण. हे तेवढंच पडतं ना, उंड्याची साईज तेवढीच, पण आपण जाड पातळ कापू त्याच्यावर आहे थोडस. आता आपल्याकडे याला प्राजक्ता उंडा असं म्हणतात. बाळा तेवढं पीठ यायला पुरलं पाहिजे. आता मी पण गावोगावी या पदार्थाला अळूची वडी म्हणतात एवढं नक्की आहे, पण याला काय म्हणतात, हे जरा कमेंट करून सांगितलं तर बरं होईल. आमच्या पण ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल, कारण दर 12 महिलांवरती भाषा बदलते, नावं बदलतात. तर त्याप्रमाणे या पदार्थाचं नाव काय आहे, करण्याची पद्धत सुद्धा बदलते. हा बरोबर आहे प्राजक्ता, करण्याची पद्धत पण बदलते. तर याची करण्याची जी आमची पद्धत सांगितली तुम्हाला, याच्यापेक्षा वेगळी पद्धत आपल्याकडे कोणती असेल तर ती पण कळवली तर बरं जाईल. म्हणजे त्याप्रमाणे पुढच्या वेळेला जर आपण रेसिपी केली तर बदल करता येईल ना प्राजक्ता? करून बघता येईल. चवीमध्ये सुद्धा फरक कळेल आपल्याला. ओके, हे असं एक पान सरळ, त्याच्या उलट दुसरं पान, परत तिसरं पान लावलं तर त्याच्या परत उलट, आणि मग त्याची प्रॉपरली घडी घालायची. ॲज लाईक आपण लहानपणी जसं माकडाचा रुमाल करायचो, माकडाची उशी रुमालाची, बरोबर, रुमालाची करायचो, माकडाची उशी. त्याप्रमाणे याची घडी तयार करायची. आणि जर का तुमच्याकडे लहान मुलं असेल कोणी तर त्याला कृपा करून लांब ठेवा या सगळ्या गोष्टीपासून. पण तसं नाही प्राजक्ता, मुलांमध्ये एक बेसिक टेंडन्सी अशी असते की त्यांना शिकायचं असतं. आई बाबा काय करतात त्यांना ते फॉलो करतात. त्याचं उत्तम उदाहरण हे आहे. थांबू शकत, तिला किती तुम्ही ओरडा ती मध्ये हात घालणारच आहे त्याच्यामुळे. आणि असं शिकतात ना, त्यामुळे त्याला आपण डायरेक्टली बंधन पण करू शकत नाही मला वाटतंय. आणि अनेक लोकांना याचं काय म्हणू शकतो, हे शिजल्यानंतर फक्त उकडवल्यानंतर सुद्धा खूप चांगली चव लागते. तळायची तर गोष्ट वेगळी ना प्राजक्ता, तळायच्या अगोदर सुद्धा चांगलं लागतं.
असं आहे. आमच्याकडे पण काही माणसं आहेत. हो, म्हणजे मला आवडतं तळायच्या अगोदर खायला. तळल्यानंतर तर आवडतच, पण तळायच्या अगोदर जास्त छान लागतं. आणि हे आता उकडवणार कसं, ऍज लाईक मोदक है ना. मोदक ज्याप्रमाणे आपण उघडवतो त्याच्यामध्ये तू उकडवशील असं वाटतंय, जाळीवरती आहे ना. मोदक पात्रामध्ये आता जाळीवरती, मोदक पात्र नसल्यामुळे जाळी खाली पातेलीत पाणी ठेवून वर चाळण. आणि आता तुम्ही म्हणाल मोदक पात्र का नाहीये, तर आमच्याकडे जास्त करून मोदक केले जात नाही, कारण गणपतीला आम्ही गावी असतो, त्याच्यामुळे गावीच मोदक होतात आणि इतर वेळी काही मोदक होत नाही. त्याच्यामुळे मोदक पात्र असेल तरी तसेही करता येतात. मोदक पात्राशिवाय पण करता येतात प्रोजेक्ट. आपण एकदा केले होते, पण मला वाटतं तसे चाळणीत ठेवून, चाळणीमध्ये. आता हे दाखव मला कसं करायचं. ईश्वरीने ना अजून एक छान डोकं लावलं. काय बोलते माहितीये का, बाबा, आई आणि मी. बघा हे असं तिघांचे तिने पेअर लावून टाकले. हा मी एवढा जाडा आहे का, हा एवढी जाडी आहे का, ईश्वरी एवढी बारीक आहे 100%. ओके, आता हे घेतलं जातंय प्लेट मध्ये. आता तू तळणार नाही, काय करणार नाही, आता शिजवणार. ओके, आधी उचलायचंय. एक प्रोजेक्ट आपण सगळ्यांना प्रश्न विचारला होता की त्याच्या पिठाच्या वड्याच्या पीठ काय म्हणतात, उंडा. त्याला तुमच्याकडे प्रादेशिक भाषेमध्ये याला काय म्हणतात, आमच्याकडे याला उंडा म्हणतात. आता हे आम्ही कापून घेतलेलं आहे. कापून घेतल्यानंतर मस्तपैकी आता किती वड्या होत आहेत त्या जरा मोजूया. हे तर लास्टचं आहे, त्यामुळे अजून कट नाही करू शकत. असंच ठेवलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 एवढ्या ह्याच्या 14 वड्या झालेल्या आहेत. तर 14 वड्या होण्यासाठी त्याची जी मेहनत होती ती खरंच खूप होती. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ. दिसतंय पण छान. आणि मी थोड्याशा जाड कापल्या. आता मी कापल्या म्हणून, जर काही जर प्राजक्ता असतील तर तिने अजून थोडंसं बारीक कापलं असतं मला वाटतं. आणि मला तेवढं काही जमत नाही, त्यामुळे मी थोडं जाड कापल्या. आता हे तळून घ्यायचं. आणि काही लोक माझ्यासारखे हे विदाऊट तळता सुद्धा खातात. तर हे मी खाऊ शकतो प्राजक्ता एक कोपऱ्यातली ईश्वरीला पण विचारलंय मी की तिला पण हवंय का, तर हे तिला पण कच्ची वडी आवडते. तर लका हे घे. मस्त ना. प्रोजेक्टने वड्या करून घेतलेल्या होत्या, ज्या कच्च्या वड्या होत्या त्या ह्याच्यामध्ये साधारणपणे किती मिनिटं वाफवले प्रोजेक्ट? 20 ते 25 मिनिटं वाफवल्यानंतर त्याचं टेक्स्चर असं झालं, इतक्या सुंदर झालं. आता याला असे कट मारून घेतले जातील आणि मग तळायचं किंवा कसंही नुसतं आपण खाऊ शकतो आहे ना, त्याच्या आवडीप्रमाणे. आणि दुसऱ्या बाजूला मिरची वडा तयार होतं. पण आपलं स्पेशल अट्रॅक्शन होतं ते आळू वडीच होतं. ते आम्ही परवा पण केलं होतं, आता पण केलं होतं. याचं पाणी उडतंय मला असं वाटतं. त्याचं कसं पाणी उडेल पण मे बी, माहिती नाही. प्राजक्ता आज जरी का जेवणामध्ये भाजी नसली ना, तरी पण त्याची रिप्लेसमेंट म्हणून वडी आहे. आणि म्हणजे भाजीपेक्षा एकदम चांगला बेत असं म्हणू शकतो आपण. इतकं ते छान लागतं चवीला पण. आणि थोडा करायला अर्थात वेळ लागतो समजा, पण काय प्रॉब्लेम नाही. कारण ईश्वरी पण आवडीने खाते. तिचा फेवरेट. तिने डायरेक्ट मेन डिश मध्ये हात घातलाय. हा आणि आज तिने हेअर स्टाईल पण थोडीशी वेगळी केली. ईश्वरी मुलीला पोनी बांधले, मस्त दिसते ना. काय म्हणतात त्याला? हेअर स्टाईल पोनी. जरा वेगळा लुक आलाय तिला केस वाढल्यामुळे. सो व्हॉट एव्हर, आज जे होतं ते आम्ही एक वेगळा व्लॉग केलाय. कारण थोडस त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतं की वडी काय म्हणतात प्रोजेक्ट, परत विसरलो मी. अळूवडीचा बेत होता. कारण दुसरं काहीच नव्हतं भाजीला, त्यामुळे त्याने हा बेत केला. कसा वाटला ते कमेंट करून कळवा. नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉग मध्ये पुन्हा भेटूया. बाय.